आता सर्व आदरणीय विद्यार्थी मित्र नमस्कार. जो युनिट क्रमांक 1 आहे टीचिंग ॲप्टिट्यूड ह्या युनिटावरती विचारलेले प्रश्न, सर्व प्रश्न म्हणजे 4 प्रश्न हे ना थिंकिंग कॅपॅसिटीवरती आहे आणि हे पाचवा एक प्रश्न जो आहे तो डायरेक्ट प्रश्न आहे. ओके, तर पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्नाचं उत्तर आहे बी, ओनली 1. इफ taught on memory level of teaching, the students get tremendous power for acquisition of factual information. मेमरी लेवल बेस्ड टीचिंग हा फक्त मेमरीला प्रोत्साहन देत असतो. ओके, बी. दुसरा प्रश्न आहे टीचर शुड चूज टीचिंग मेथड्स कन्सिडरिंग. शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडत असताना काय विचार केला पाहिजे. नेचर ऑफ द लर्नर आणि नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी टॉट. म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे, 1 आणि 2. तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट. डी ऑप्शन आहे, दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. चौथा प्रश्न फॉर अडल्ट लर्नर, जो अडल्ट लर्नर आहे त्यांना कसं आपण अध्यापन केलं पाहिजे, त्यांना कसं आपण इन्स्ट्रक्शन दिला पाहिजे. तर मोर ऑन द प्रोसेस अँड लेस ऑन द कंटेंट टू बी टॉट. सी ऑप्शन बरोबर आहे. आणि पाचवा प्रश्न इव्हॅल्युएशन गिव्ज अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ अ स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. एखाद्या कंटेंटवरती इव्हॅल्युएशन करत असताना डायग्नोस्टिक. डी ऑप्शन बरोबर आहे. टीचिंग ॲप्टिट्यूडवरला हा 5 प्रश्न आहे. ओके, कन्सेप्ट आधारित ज्यांचा अभ्यास झालेले ते विद्यार्थी परीक्षा पास होतील. ओके, पेपर ओव्हरऑल सोपा आहे. मी माझंच पुस्तक घ्या असा म्हणण्याचा पाठीमागचा उद्देश इतर गुरुजनांचा घ्या चालेल, त्याचा अडचण नाही. परंतु जे काय 10 वर्षात मी जेवढं प्रामाणिकपणाने मटेरियल सगळीकडून घेऊन आणून त्याच्यावरती जे काय मी प्रक्रिया केलो, जे काय प्रोसेस मी केलेलं आहे ते प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. ते सगळं एकत्रित आणून युनिट वाईज ते क्वेश्चन्स फ्रेम करून तेवढं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला एक आयडिया निर्माण होतो की काय आपल्याला वाचन करायचं आणि किती वाचन करायचं. लिमिटेड मी दरवेळी तेच म्हणतो, लिमिटेड वाचन करा आणि रिझल्ट काढा. लिमिटेड कन्सेप्ट समजलं तर रिझल्ट मिळून जातो. काय फक्त अडचण काय झाली आजच्या पेपरमध्ये, जर ओव्हरऑल जे टाईम मॅनेजमेंट आहे, खूप विद्यार्थ्यांचा टाईम मॅनेजमेंट पुन्हा चुकलेलं आहे. पुन्हा 10 प्रश्न खूप विद्यार्थ्यांचे राहिलेत की ते कवर झालं नाही म्हणून अंदाजाने गोल केलं असेल. तसं नाही. ओके, झालं. गो फॉर कमिंग जून नेट एक्झामसाठी आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून जोरात तयारी पाहिजे. बघा, आजचा मॅच संपला दॅट इज अ पास्ट. आता रिझल्ट येईपर्यंत तुम्ही थांबायची गरज नाही. 3 महिनं थांबायची गरज नाही. आता हे जूनमध्ये रिझल्ट येणार आहे. मग जूनमध्ये त्याच्या अगोदरच नेटचा रिझल्ट लागून जातो. त्यामुळं नेटची तयारी करा. ओके, आणि जे ऑलरेडी नेट पास आहे ते त्यांनी JRFसाठी तयारी करा. तुमचं वय असेल तर, नसेल तर नाही.